सिल्लोडमधील गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकला। या गोडाऊनमधून मध्यान्ह भोजनासाठी वापरला जाणारा सरकारी धान्यसाठा हा जप्त करण्यात आलेला आहे। डाळ आणि तांदळाचा काळा बाजार होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातील सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनोर आढळल्यामुळे खळबळ माजलेली। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणी पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करा। 100 दिवसात उपाययोजना दिसल्या पाहिजेत अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत। नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। केवळ 1000 फी थकीत असल्याने एका 5 वर्षाच्या मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केलाय। नवी मुंबईतील बेलापूर कौटुंबिक न्यायालयात सुकून सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। घटस्फोटाआधी दुरावा कमी करून घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी या सुकून सेंटरमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे। भिवंडीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत आंबेडकरांचं भव्य असं स्वागत केलं आहे। संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहाबाहेर हातगाडीवाला आणि 2 भावांमध्ये हाणामारी झालेली आहे। या दोन्ही भावांच्या आई वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येते। चाकणमध्ये 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी इस्तेमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नियोजित केलेल्या इस्तेमा या कार्यक्रमाचा विश्व हिंदू परिषदेने तीव्र विरोध केलेला आहे। या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून इस्लाम धर्मीय येणार असल्याने शहरातील शांतता सामाजिक सलोखा बिघडेल, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। सिल्लोडमधील विविध भागात रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते, त्यामुळे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिक करतायत। सिल्लोडचे तलाठी काशीनाथ ताठेंची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। ताठेंच्या कार्यपद्धतीवरती अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला होता। वारंवार तक्रारी येत असल्यामुळे अखेर त्यांची बदली केली आहे। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटर रीडर संघटनेकडून बेमुदत धरण आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर बेरोजगार होतील, त्यामुळे स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। गावाला पाणी मिळत नसल्याने गेवराई पारगा इथले सरपंच मंगेश साबळे थेट साडी नेसून जिल्हा परिषदेत कार्यालयामध्ये गेलेले आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांनी पाण्याची मागणी करून सुद्धा उपाययोजना न केल्याने सरपंचाने अजब कारनामा केला आहे। वसंत पंचमीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडतो। या निमित्ताने विठू माऊलीला पारंपरिक मौल्यवान हिरेजडित दागिन्यांचा साज चढवण्यात आलेला आहे। दरम्यान सुवर्ण अलंकारांनी सजलेलं विठ्ठल रुक्मिणीचं रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जाऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। यावेळेला प्रकाश गजभिये भावूक झाले। गणेश नाईक ठाण्यानंतर नवी मुंबईत सुद्धा जनता दरबार घेणार आहेत। सोमवारी 3 जानेवारीपासून वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात होणार आहे। आपल्या खात्यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या गणेश नाईक हे जनता दरबारामध्ये सोडवणार आहेत। अमरावतीत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांची कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला। यावेळेला पोलीस कुटुंबियांनी मांडलेल्या समस्या लेखी स्वरूपात घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे। सदस्यता नोंदणीसाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4 फेब्रुवारी रोजी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आलेलं असून फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे। जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला पक्षप्रवेश होणार आहे। यावेळेला त्यांनी काँग्रेससह नाना पटोलेंवरती जोरदार हल्लाबोल केला आहे। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो, यावरती उपाय म्हणून ही योजना हाती घेतली।
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 5 बेड असलेल्या डायलिसिस सेंटरचं मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। यावेळेला राज्यामध्ये 400हून जास्त डायलिसिस सेंटर उघडण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। कोरेगाव मतदारसंघातील लासुर्णे गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। दरम्यान आमदार महेश शिंदेंच्या सूचनेनंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली इकडे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावरती सागवान तस्करांनी दगडफेक केलेली आहे। यावेळेला पोलिसांनी नियंत्रित बळाचा वापर केलाय। कारवाईमध्ये पोलिसांनी 6 ट्रॅक्टर सागवान जप्त केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरच्या हुरड्याचा आस्वाद घेतलेला आहे। सिनाई कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने नितीन गडकरींना सोलापुरी हुरडा तसंच शेंगा चटणी देण्यात आलेली आहे। इकडे बीडमध्ये सुद्धा जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। या रुग्णाला सर्व जीबीएसची लक्षणं आढळून आली आहेत। त्याच्यावरती उपचार सुरू असून तपासणी अहवालानंतरच गोष्टी स्पष्ट होणार आहेत। नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सक्षम मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील संवेदनशील भागातील युवकांना 45 दिवसांचं रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील क्रीडा संकुल इकडे हिरकणी हाट महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यावेळेला ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकुसर खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे 75 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत। याला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। पुण्याच्या जातेगाव बुद्रुकमधील ऋषिकेश पवार या प्रगतशील शेतकऱ्याने 30 गुंठे शेतीमधून तब्बल 125 क्विंटल बटाट्याचं विक्रमी उत्पादन केलंय। शेतकऱ्याला 3 महिन्यांमध्ये 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। भिवंडीमध्ये शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा कारनामा उघड केलेला आहे। या तरुणांकडून 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक हस्तगत केले। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरील 2 ते 3 दुकानांना भीषण आग लागली। अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावावरती नागरिकांची फसवणूक करण्यात आली। दरम्यान आरोपीवरती कारवाई न केल्याने नागरिक आक्रमक झालेत। सुरेश मिश्रा या आरोपीवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। बीडच्या पाटोदा शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेल्या शहरातील ज्वेलर्स आणि मेडिकल दुकानं फोडून चोरट्यांनी गल्ल्यावरती डल्ला मारलेला आहे। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। रत्नागिरीच्या शिवखोल घाटीमध्ये एका जुन्या वडाच्या झाडाला अचानक आग लागली। आगीमुळे नागरिकांसह वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। पुण्यातील मुंडवा भागातील एका बारमध्ये 2 गटामध्ये तुफान रडा झालेला आहे। दारूच्या बाटल्या एकमेकांच्या डोक्यावरती फोडण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर दोघांनी आपापसात बोलून हे प्रकरण मिटवलेलं आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। अंबरनाथच्या जावसाई भागामध्ये एका हिंदी शाळेतील महिला आणि पुरुष शिक्षकांमध्ये हाणामारी झालेली आहे। शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपातून फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे। यामध्ये महिला शिक्षक गंभीर जखमी। वसईत चोरीच्या उद्देशाने झालेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसलेला आहे। दुकानाचं शटर तोडत आतमध्ये घुसत आत झोपलेले कामगार पाहून चोरट्यांनी धूम ठोकलेली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। परभणीच्या परळीमध्ये नाका परिसरातील दुकानांचे पत्रे कापून चोरट्यांनी माल लंपास केलेला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। बोरिवलीच्या गोराईमध्ये इमारत पडत असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचा काही भाग शेजारच्या इमारतीच्या चौकीदाराच्या केबिनवरती पडलाय। दरम्यान केबिनमध्ये कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। बीडच्या केज अंबाजोगाई रोडवरती 2 कारचा भीषण अपघात झाला। अपघातात 3 जण जागीच ठार झाले। 2 दिवसांपूर्वी पालघरच्या कुडूस इकडे टायर कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला होता। या स्फोटानंतर कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला। अकोल्यामध्ये एटीएम मधून बॅटरी चोरणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या आरोपींकडून 24 बॅटरी जप्त केलेल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हा दाखल केला आहे। बुलढाण्यातील 9व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्लीत होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये समावेश झालेला आहे। प्रज्वल पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव असून विक्ट्रीज हिडन डिफीट या पुस्तकाला हा मान मिळाला आहे। परभणीमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी महामार्ग पोलिसांनी पथनाट्य सादर केलेले। यावेळेला रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ही विशेष मोहीम हाती घेतली।
स्वामी समर्थनगर विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग इथल्या 15 हेक्टर जागेच्या मालकी प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधलेला आहे. तसंच हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे. पालिकेकडून मुंबईत डेब्रिज ऑन कॉल सुविधा सुरू असून त्यासाठी टनामागे 400 ते 500 रुपये शुल्क आकारलं जात आहे. खासगी वाहनं मात्र त्यासाठी 200 ते 300 रुपये आकारतायत. त्यामुळे पालिकेनेही या सुविधेच्या शुल्कामध्ये कपात करण्याचा विचार केला आहे. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B प्रकल्पाच्या बांधकाम खर्चामध्ये 248 कोटी रुपयांची वाढ झालेली. त्यामुळे खर्चाचा आकडा आता 3056 कोटींवरून 3304 कोटींवरती गेलेला आहे. महापालिकेने शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपोषणासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत शासन प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला कनार्क रेल्वे उड्डाणपुलाचा 550 मेट्रिक टनाचा गर्डर रेल्वे भागात अवघड काम पालिकेकडून पूर्ण झालेलं आहे. आता मध्य रेल्वेने आणखीन एक ब्लॉक दिल्यानंतर हा गर्डर तिकडे स्थापन करण्यात येणार आहे.